सेशनमध्ये आपण लॉजिकल गेट्सबद्दल बोलणार आहोत. गेट्स हे डिजिटल सर्किट्स आहेत ज्याचे आउटपुट डिजिटल आहे आणि इनपुटसुद्धा डिजिटल आहेत, म्हणजे बायनरी आहेत, 0 किंवा 1. आणि आउटपुट जो आहे इनपुटच्या स्थितीवर किंवा तर्कवर अवलंबून आहे. जसं की इनपुट आहे का, इनपुट नाही का, किंवा जर एकापेक्षा जास्त इनपुट असतील तर इनपुट जे आहेत सर्व इनपुट्स आहेत का, किंवा सर्व इनपुट्स नाहीत का, किंवा इनपुट्स जे आहेत ते समान आहेत का, किंवा इनपुट जे आहेत ते समान नाहीत का, ह्याच्यावरती आउटपुट अवलंबून असणार आहे. आणि त्याच्यासाठी वेगवेगळे सर्किट्स तयार केलेले आहेत. आता सर्किटची जी कॉम्प्लेक्सिटी आहे त्याच्यावर, किंवा जे स्पीड आपल्याला हवी आहे, म्हणजे सर्किटचं ऑपरेशन जे आहे, म्हणजे प्रोपगेशन डिले जे आहे त्याच्यावर अवलंबून असणार आहे की कोणतं लॉजिक वापरलं पाहिजे, पॉवर कन्झ्युम्शन किती होतं सर्किटमध्ये, त्यानंतर जे आहे किती आउटपुट ड्राईव्ह करता येईल, किती इनपुट्स देता येईल, जे वेगवेगळ्या सर्किटचे आउटपुट्स एकमेकांना जोडता येतील का, ह्या सगळे जे गोष्टी आहेत त्यावरून ठरतं की आपल्याला कुठली जे आहेत या सर्किट तयार करण्यासाठी की डायोड ट्रान्झिस्टर लॉजिक वापरलं पाहिजे किंवा ट्रान्झिस्टर लॉजिक वापरलं पाहिजे, त्यानंतर डायरेक्ट कपल्ड ट्रान्झिस्टर लॉजिक वापरलं पाहिजे, का इंटिग्रेटेड इंजेक्शन लॉजिक वापरलं पाहिजे, किंवा सीमॉस वापरलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ठरणार आहेत की आपली रिक्वायरमेंट काय आहे. पण हे जे सर्किट्स आहेत जे तर्कवर कार्य करत आहेत त्यांना आपण लॉजिक गेट्स असं म्हणतो. आज आपण अँड गेट, म्हणजे ह्या सेशनमध्ये आपण अँड गेटबद्दल बोलणार आहोत. हा अँड गेटचा सिम्बॉल आहे. इथे 2 इनपुट अँड गेट आहे. 2 इनपुट्स आहेत आणि एक आउटपुट आहे. आपण इनपुटला डिजिटल देणार आहे, म्हणजे बायनरी जे आहे 0 किंवा 1 देणार आहोत. आणि आपल्याला जो काय आउटपुट काय मिळतो हे आपल्याला बघायचं आहे. तसंच हा जो आहे हा 3 इनपुट अँड गेट आहे. ह्याच्यामध्ये 3 इनपुट्स आहेत, ए, बी आणि सी. आणि जो आउटपुट आहे तो या 3 इनपुट्सची जी स्थिती आहे त्याच्यावर अवलंबून असणार आहे. आता हे जे काय आउटपुट आहे, आउटपुटची स्थिती ते इनपुटच्या वेगवेगळ्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. आणि ते जे आहे तो ट्रूथ टेबलद्वारा इथे सांगितलेलं आहे. म्हणजे ट्रूथ टेबल जो आहे तो आउटपुटची जी व्हॅल्यू इनपुटच्या वेगवेगळ्या स्थितीला तो दर्शवतो. जसं की हा ट्रूथ टेबल आहे. ह्याच्यामध्ये आपण बघितलं, आता 2 इनपुट अँड गेटला जर बघितलं तर 2 इनपुट्स आहेत. 2 इनपुट्स आहेत, हे बायनरी इनपुट्स असल्याकारणाने कॉम्बिनेशन जे आहेत ते 4 असणार आहेत. जसं की 0 0, 0 1, 1 0 आणि 1 1 असे हे इनपुट्स असणार आहेत. आणि ह्या इनपुट्सला आउटपुट काय असलं पाहिजे, हा गेट आपल्याला आउटपुट काय देणार आहे ते दाखवलेलं आहे. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की जे इनपुट जर 0 0 असेल तर आउटपुट 0 मिळणार आहे, इनपुट 0 1 असेल तर आउटपुट 0 मिळणार आहे, इनपुट 1 0 असेल तर आउटपुट 0 मिळणार आहे, आणि इनपुट 1 1 असेल तरच आउटपुट 1 मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की आउटपुट कधी आपल्याला 1 मिळणार आहे, ज्या वेळेला सर्व इनपुट जे आहेत ते 1 असतील. म्हणजे इथे 2 इनपुट आहेत, म्हणजे दोन्ही इनपुट जर 1 असतील तरच मला आउटपुट हा 1 मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर आपण 3 इनपुट घेतले तर 3 इनपुट जे आहेत ते कॉम्बिनेशन जे आहे 3 इनपुटचं हा 8 असणार आहे. म्हणजे कॉम्बिनेशन कसं केलं जातं की हा जो बायनरी नंबर्स आहे त्याच्यामुळे 2चा घात जो आहे n, जिथे n जी आहे इनपुटची संख्या आहे, की इथे ए, बी आणि सी 3 इनपुट्स आहेत, म्हणजे 2चा घात 3, म्हणजे टोटल कॉम्बिनेशन जे आहेत ते इनपुटचे 8 आहेत. जसं की 0 0 0, 0 0 1 असं करत आपण 1 1 1 पर्यंत. इथेसुद्धा या ट्रूथ टेबलवरनं आपल्याला जाणवतं की आउटपुट हा 1 कधी असणार आहे, ज्या वेळेला सर्व इनपुट्स 1 असतील त्यावेळेलाच आउटपुट 1 असणार आहे. म्हणजे हा जो अँड गेटचा आउटपुट जो आहे हा 1 कधी असेल, ज्या वेळेला सर्व इनपुट्स, म्हणजे ते 2 इनपुट असतील किंवा 3 इनपुट्स असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील, आपल्याला आउटपुट जो आहे 1 मिळेल ज्या वेळेला सर्व इनपुट्स 1 असतील. आणि त्यासाठी हे इक्वेशन दिलेलं आहे. आता 2 इनपुटसाठी हा इक्वेशन आहे
वाय बरोबर ए अँड बी, अँड म्हणजे आणि, म्हणजे दोन्हीही. तसंच इथे वाय इज इक्वल टू ए अँड बी अँड सी, म्हणजे ज्या वेळेला हे तिन्ही इनपुट्स एक असतील, म्हणजे 1 गुणिले 1 म्हणजे आपल्याला इथे 1 मिळणार आहे. इथे गुणिले म्हणायचं नाही आहे, ॲक्च्युली ते अँड आहे, म्हणजे ए अँड बी अँड सी, म्हणजे तिन्ही जर असतील तरच आउटपुट आपल्याला 1 मिळणार आहे. आता हे मिळवण्यासाठी इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलेंट सर्किट इथे दाखवलेलं आहे. जसं की हा एक 2 इनपुटचं सर्किट दाखवलेलं आहे. हे जे 2 इनपुट्स आहेत, स्विचेस दाखवलेले सिरीजमध्ये आहेत. आता हा जो इनपुट आउटपुटला कधी जाईल, ज्या वेळेला हे दोन्हीही ऑन असतील, म्हणजे ज्या वेळेला ऑन करण्यासाठी आपल्याला इथे 1 म्हणजे स्थिती बदलावं लागेल. सध्या ही 0 स्थिती आहे, ऑफ स्थिती आहे, आणि ज्या वेळेला आपण 1 करणार आहे म्हणजे आपण या स्विचनं ऑन करणार आहे, त्यावेळेलाच हे जे आहेत हा इनपुट आउटपुटला पोचणार आहे. त्याचं इथेच डायग्रॅम दाखवलेलं आहे की आपण इथे दिलेलं आहे, इनपुट दिलेलं आहे, आणि इथे जे स्विच जे आहेत, इथे दोन्ही स्विच ज्या वेळेला आपण ऑन करणार आहोत म्हणजे एक स्थिती असणार आहे. सध्या तर 0 स्थिती आहे, ऑफ आहे. ज्या वेळेला दोन्हीही एक असतील त्यावेळेलाच लोडमधून करंट वाहणार आहे, किंवा इथे बल्ब जर असेल तर तो ग्लो होणार आहे. ह्यामधला एक जरी स्विच ऑफ असेल किंवा दोन्हीही ऑफ असतील तर आपल्याला आउटपुट मिळणार नाही. तो इथे दाखवलेला आहे. म्हणजे हे जे आहेत, आपण स्विचेसचे पोझिशन धरलं तर हे दोन्ही स्विचेस ऑफ आहेत. इथे ए स्विच जो आहे तो ऑफ आहे, बी ऑन आहे. इथे ए ऑन आहे आणि बी ऑफ आहे. इथे दोन्हीही स्विचेस ऑन आहेत, 1 1, म्हणजे त्यावेळेलाच आपल्याला आउटपुट 1 मिळणार आहे. त्याचा डायोडचा हा डायग्रॅम दाखवलेला आहे. इथे डायोडमध्ये बघा, इथे जो ए इनपुट दाखवलेला आहे इथे कॅथोडला जोडलेला आहे, बी इनपुट या D2च्या कॅथोडला जोडलेला आहे. हा ए इनपुट जो आहे आपण ए म्हणजे याला पॉझिटिव्ह म्हणजे 5 वोल्टला जोडू शकतो, किंवा ग्राउंडला म्हणजे नेगेटिव्हला 0 वोल्टला जोडू शकतो आपण. म्हणजे इनपुटची स्थिती 0 असू शकते किंवा 1 असू शकते. त्याप्रमाणे इथे आपण पॉझिटिव्ह 5 वोल्टला किंवा 1ला देऊ शकतो, कारण हा डिजिटल सर्किट आहे. डिजिटल सर्किटमधला जो 0 जो आहे म्हणजे 0 वोल्ट आहे, म्हणजे ग्राउंड आहे किंवा नेगेटिव्ह आहे, आणि 1 म्हणजे पॉझिटिव्ह 5 वोल्ट आहे. तसं इथे पॉझिटिव्ह 5 वोल्टला दिलं तर इथे 1 आपल्याला दिल्यासारखं असणार आहे, आणि इथे आपण ग्राउंडला दिलं, नेगेटिव्हला दिलं म्हणजे हा जो आहे इनपुट हा 0 असणार आहे. आता इथे बघूया प्रत्येक स्थिती जी आहे, जसं की 0 0 आहे, आपण हे दोन्हीही जर ग्राउंडला जोडले स्विचेस तर इथे काय होणार आहे, कॅथोडला 0 मिळणार आहे, आणि ॲनोडची बाजू जी आहे ती पॉझिटिव्हला आहे. त्यामुळे हे डायोड जे आहेत ते फॉरवर्ड बायस होणार आहेत, आणि फॉरवर्ड बायस दोन्ही डायोड झाल्यामुळे ह्या डायोडच्या D1च्या ॲक्रॉसचा जो व्होल्टेज असणार आहे तो 0.7 असणार आहे. D2च्या ॲक्रॉसचा व्होल्टेज म्हणजे ॲनोडकडचा व्होल्टेज 0.7 असणार आहे, म्हणजे ह्या पॉईंटचा व्होल्टेज 0.7 असणार आहे, म्हणजे इथे आउटपुटलासुद्धा आपल्याला 0.7 मिळणार आहे. हा आपण इथे LED जोडलेला आहे. आता LED तर 0.7वर चालत नाही, म्हणजे हा याची स्थिती ऑफ असणार आहे, म्हणजे 0.7 हा 0च्या जवळ आहे, म्हणजे तो नसल्यासारखा आहे, म्हणजे 0 आपल्याला आउटपुट मिळाल्यासारखं आहे. म्हणजे ज्या वेळेला हे दोन्हीही डायोड्सला आपण इथे इनपुट्सला ज्यावेळेला 0 देणार आहे तेव्हा डायोड फॉरवर्ड बायस होणार आहे, आणि ह्या पॉईंटचा जो व्होल्टेज फॉरवर्ड बायसचा जो डायोडचा व्होल्टेज जो आहे सिलिकॉन डायोड आहे, त्यामुळे इथे 0.7 असणार आहे, आणि हा 0.7 म्हणजे 0 कन्सिडर केला जाणार आहे, म्हणजे आउटपुट 0 असणार आहे. त्याप्रमाणे कोणत्या तरी एका जरी इनपुटला आपण 0 दिला, ग्राउंड जोडला, तरी एक तरी डायोड याच्यातला फॉरवर्ड बायस असेल. जर इथे एला 0 दिला किंवा बीला 0 दिला तर एक जरी डायोड फॉरवर्ड बायस असला तरी इथे त्याचा ॲनोडचा व्होल्टेज हा जो आहे 0.7 असेल, म्हणजे आपल्याला आउटपुट 0 मिळणार आहे. पण दोन्ही इनपुट्सला आपण जर 1 दिलं म्हणजे पॉझिटिव्ह 5 वोल्ट दिला तर इथे कॅथोडला 5 वोल्ट मिळतो आहे, आणि ॲनोडला इथे ड्रॉप करून इथे व्होल्टेज मिळणार आहे, म्हणजे ॲनोडचा व्होल्टेज कॅथोडच्या व्होल्टेजपेक्षा कमी आहे. म्हणजे याचा अर्थ हा डायोड रिव्हर्स बायस असेल, ओपन स्विचसारखा कार्य करणार आहे, आणि ओपन स्विच म्हणजे इथे मिळणारा व्होल्टेज हा 5 वोल्ट असणार आहे, आणि आउटपुट जो आहे हा जो इथे जो जोडलेला आहे तो 5 वोल्ट मिळेल, म्हणजे डिजिटल 1 मिळणार आहे, म्हणजे आउटपुट आपल्याला इथे 1 मिळेल. म्हणजे ह्या सर्किटवरून आपल्याला जो आहे अँड गेटचा ट्रूथ टेबल जो आहे हा आपण जो जसं आपल्याला आउटपुट हवा आहे त्याप्रमाणे आपण हे सर्किट बिल्डअप केलेलं आहे.
ओके, म्हणजे हा जो आहे डायोड सर्किट आहे ह्या अँड गेटचा. आता इथे आपण वेफॉर्म बघूया. वेफॉर्ममध्ये आपल्याला हे वेफॉर्म आपण काढलेलं आहे बघा. हा जो बी इनपुट आहे ह्याची स्थिती प्रत्येक याला बदलत जाते, प्रत्येक वेळेला 0 नंतर 1 पुन्हा 0 पुन्हा 1. त्या आपण इथे बीचा वेफॉर्म काढलेला आहे. हा 0 1 0 1 0 1 म्हणजे प्रत्येक मुवमेंटला हा बदलत जाणार आहे. पण ए जो आहे इनपुट जो आहे त्याची जर इनपुट बघितलं आपण 2 वेळा 0 आहे, 2 वेळा 1 आहे, म्हणजे प्रत्येक 2 वेळा तो 0, 2 वेळा 1 पुन्हा 2 वेळा 0. मग इथे जर आपण वेफॉर्म जर काढला त्याचा तर बघा इथे 2 वेळा 0, 2 वेळा 1, 2 वेळा 0, 2 वेळा 1. म्हणजे आपण हा जो आहे वेफॉर्म जो काढला आहे म्हणजे ह्या बीची जी फ्रिक्वेन्सी आपण म्हटली त्याच्या अर्धी फ्रिक्वेन्सी म्हणजे इथे वेवलेंथ बघा, वेवची जी लांबी आहे ह्या बीपेक्षा दुप्पट आहे. म्हणजे याचा अर्थ झाला याची फ्रिक्वेन्सी निम्मी झालेली आहे. म्हणजे असे आपण 2 वेवफॉर्म जर काढले तर आपण हे जर जे टाईम स्लॉट्स काढले म्हणजे इथे बघा A0 आहे, B0 आहे, त्यावेळेला आउटपुट काय मिळतो आपल्याला 0 मिळतो. A0 असेल आणि B1 असेल तर आउटपुट काय मिळणार आहे आपल्याला 0 मिळणार आहे. जर A1 असेल आणि B0 असेल, A1 आहे आणि B0 आहे त्यावेळेला आउटपुट 0 मिळणार आहे. ज्या वेळेला A1 असेल आणि B1 असेल त्यावेळेलाच मला आउटपुट 1 मिळणार आहे. हा जो A1 आणि B1 आहे आउटपुट 1 आहे. म्हणजे ह्याप्रमाणे मी याचा वेवफॉर्मसुद्धा काढू शकतो. आता हे जे आहे सर्किट जे आहे हे याच्यामध्ये एम्बेडेड आहे. म्हणजे ह्या आय सी जो आहे बाजारात उपलब्ध आहे 7408 जो आय सी आहे, हा जो आय सी आपल्याला याच्यामध्ये गेट्स आहेत, ह्याच्यामध्ये 4 गेट्स उपलब्ध आहेत. हा डिजिटल आय सी आहे. ह्याचा पिन नंबर 7 जो आहे, टोटल याचे पिन्स जे आहेत हे 14 आहेत. पिन नंबर 7 हा ग्राउंड आहे आणि हा जो 14 जो आहे तो VCC आहे. म्हणजे VCC म्हणजे इथे या 14 नंबर पिनला आपण 5 वोल्ट द्यावं लागेल. या 7ला आपल्याला निगेटिव्ह म्हणजे ग्राउंड द्यावं लागेल. तरच हा जो आहे ह्याच्यातले सर्किट जे आहे ते गेट्स जे आहेत तो ऑपरेट होतील. आणि इथे जे आहे 4 अँड गेट आहेत. 4 अँड गेट म्हणजे याला क्वॅड म्हणतो. हा क्वॅड जो आहे अँड गेट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे 7408 जो आहे हा क्वॅड अँड गेटचा आय सी आहे. ह्याच्यामध्ये हा जो अँड गेट जो दाखवलेला आहे, पहिला जो अँड गेट आहे त्याचा 1 आणि 2 इनपुट आहेत आणि 3 हा आउटपुट आहे. त्याचप्रमाणे दुसरा जो गेट आहे त्याचा 4 आणि 5 इनपुट आहे, 6 आउटपुट आहे. त्याचप्रमाणे इथे जो आहे तिसरा जो आहे तो 9 आणि 10 इनपुट आहे, 8 आउटपुट आहे. आणि इथे चौथा जो आहे तो 12-13 इनपुट आहे आणि जो 11 जो आहे तो आउटपुट आहे. म्हणजे हा जो गेट आहे आपल्याला ह्याला इनपुट देऊन म्हणजे 2 इनपुट अँड गेट आहे. हा 2 इनपुट क्वॅड अँड गेट आहे. आणि हे जे आहे आपण 2 इनपुट जे आहेत स्वतंत्र आपण हे गेट्स वापरू शकतो किंवा कॉम्बिनेशनमध्ये वापरू शकतो. आपण ह्या 2 इनपुट्सला जे आहे आपण ह्या वेगवेगळे कॉम्बिनेशन ऑफ इनपुट्स देऊन आपण त्याचा जो आउटपुट जो आहे तो बघू शकतो. इथे आउटपुट बघण्यासाठी आपण LED लावू शकतो. थँक्यू.